नमस्कार, मी अंजली तांदळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आज आपल्यासोबत अशा सिनेमाची स्टारकास्ट आली आहे जो सिनेमा पहिल्यांदा आगरी कोळी आहे. तो सिनेमा म्हणजे बाबू सिनेमा. त्या सिनेमाची स्टारकास्ट आपल्यासमोर आहे. अंकित, स्मिता आणि मयूर शिंदे. तुम्ही सर्वांचं एबीपी माझ्यामध्ये खूप खूप स्वागत आहे. एक वेगळ्या पट्टीतला सिनेमा तुम्ही आणलेला आहे. मयूर, माझा पहिला प्रश्न तुम्हालाच आहे. एक वेगळी पट्टी म्हणजे पहिल्यांदाच आगरी कोळी सिनेमा आम्हाला पाहायला मिळणार आहे. एक वेगळा बाज असणार आहे, एक वेगळी भाषा असणार आहे सगळ्यांसाठी. तर काय सांगाल या सिनेमाबद्दल? ॲक्च्युली ही एक वेगळीच मजा आहे जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारच 100%. महाराष्ट्रातल्या काय देशातल्या सगळ्या लोकांना की ती मजा काय, म्हणजे ही भाषा काय, किंवा आत्तापर्यंत आपण बघितलं की सगळी कॉमेडी वगैरे आहे, म्हणजे कॉमेडीमध्ये आपण ती भाषा वापरतोच. पण ह्याचा राग कसा असतो, ह्याच्यामध्ये दुःख कशी असतात, फिलिंग्स कशा असतात, प्रेम कसं होतं ह्याच्यामध्ये. सो हे इतकं गोड आहे आणि ते आम्ही खूप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये खूप ॲक्शन सिक्वेन्स आहेत, सॉंग्स आहेत जे सगळ्यांना त्या ह्याच्यावर नाचवतील, तालावर. एवढं 100%. ओके स्मिताताई, तुझे सिनेमे आम्ही जे पाहिले ते खूप वेगळ्या म्हणजे पटडीतले पाहिलेले आहेत. खूप बेधडक भूमिका तू आत्तापर्यंत पार पाडलेल्या आहेत. पण ही एक जरा वेगळी हलकी फुलकी भूमिका म्हणायला काय हरकत नाही. खूप एक तू आत्तापर्यंत जे काय केलं ते आर्टिस्टिक मूवीज केलेले आहेत आणि हा एक मूवी जरा वेगळा आहे. काय सांगशील त्याबद्दल? हाय, सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगेल की देर इज नो कॉन्सेप्ट लाईक आर्टिस्टिक सिनेमा. आणि सिनेमाची एक त्याची एक भाषा असते आणि प्रत्येक सिनेमा वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत असतो. त्यात हा जो सिनेमा आहे बाबू नावाचा सिनेमा, याच्यामध्ये अजिबात याच्यातली भूमिका ही जास्त एका स्ट्रॉंग बाईची भूमिका आहे, आणखी जास्त स्ट्रॉंग बाईची भूमिका आहे. पण ह्या पूर्ण सिनेमाचा जो प्रिमायसिस किंवा पूर्ण सिनेमा तू म्हणशील ना, तर तो फार कमर्शियल पद्धतीने बघितला गेलेला आहे. पण ह्युमन सायकॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये राग, मदमोह, मत्सर हे जे षड्रिपू असतात त्यातले सगळे षड्रिपू जे आहेत, मत्सर नाही पण तिच्या आतमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा रिवेंज आहे काय, तो फक्त कमर्शियल पद्धतीने या सिनेमामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे या सिनेमाची गोष्ट म्हणशील तर ती अत्यंत आतमधनं तुम्हाला रिलेट करणारी आहे. तुम्हाला असं वाटेल की ही माणसांची गोष्ट आहे, फक्त तिचं प्रेझेंटेशन जे आहे ते अत्यंत कमर्शियल पद्धतीने, अत्यंत ऑडियन्सला ज्या पद्धतीचं बघणं हवं असतं त्या पद्धतीने केलेलं आहे. येस, आय कम्प्लिटली ॲग्री. मी अशा झोनच्या फिल्म ज्या आहेत त्या खरं तर मी सिंगम रिटर्न्स वगैरे केलेलीच आहे, नो डाऊट अबाउट इट. पण अशा झोनचे जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये काम करताना एक वेगळा कस लागतो की दिग्दर्शक एक वेगळ्या पद्धतीने कमर्शियल ॲस्पेक्टने त्याची गती, त्याला कुठल्या पद्धतीने दाखवायचं आहे, कुठलंच दृश्य दाखवायचं आहे, कितीच पार्ट दाखवायचा आहे या पात्राचं, हे त्याचं त्यांनी ठरवलेलं असतं. पण मग ॲक्टर म्हणून आपला टास्क असतो की आपण अत्यंत कसोशीला उतरून त्या पात्राचं सगळा जे मनोविश्व आहे ते आतमध्ये त्याच्या टाकणं, ही एक खूप इंटरेस्टिंग मला असं वाटतं की गोष्ट होती. ती मला या सगळ्या टीमबरोबर करायला मिळाली. आणि अशा पद्धतीचे सिनेमे मी स्वतः युनिवर्सकडे अट्रॅक्ट करते की जस्ट गिव्ह मी, की ज्याच्यामध्ये ऑडियन्स आला आहे, ज्या ऑडियन्सला की मला ना सगळं काही एका पॅकेजमध्ये बघायचं आहे. मला ॲक्शन बघायचं आहे, मला इमोशन्स बघायचं आहे, मला ड्रामा बघायचा आहे, मला रोमॅन्स बघायचा आहे, मला एक छप्पर पोस्टर फाड़ के निकला हुआ हिरो बघायचा आहे, मला एक विलन बघायचा आहे. हे सगळं ज्यांना बघायचं असतं, ज्यांना थिएटरमध्ये जाऊन उड्या मारायच्या असतात, ज्यांना थिएटरमध्ये जाऊन मजा करायची असते, शिट्ट्या वाजवायच्या असतात, त्यांच्यासाठीचे जे सिनेमे आहेत, तर माझी खूप इच्छा होती की मी अशा एका सिनेमाचा भाग व्हावं आणि मी झाले. अँड विच इज इंटरेस्टिंग. पण तू चारुशीला बघशील तर ती काही नाहीये का? ते नसतं सोडायचं. ओके, किती अभ्यास करावा लागला या सगळ्यासाठी, या सिनेमासाठी, आणि एवढंच सगळं स्टारडम बघून ते कसं वाटतंय? सगळं पहिलं सगळ्यांना नमस्कार. आई गेस दिस इज ये एक वो एक हिंट है कि हाँ लैंग्वेज पे काम हुआ है. सबसे पहले तो मुझे मराठी ऑडियंस ने और महाराष्ट्र के हर
एक इंसान ने एक्सेप्ट किया, उसके लिए मैं तहे दिल से आई एम ग्रेटफुल। और बड़े बड़े इतने डेडिकेटेड और इतने ऑफ कोर्स ऐसे मतलब जब मैंने चारूशिला में देखा था तो मेरा एक अलग रिएक्शन था, आज मैंने जब देखा तो मेरा अलग रिएक्शन है। सो ऐसी अपॉर्चुनिटीज मिल रही हैं, और महाराज के नाम के साथ के मावड़ों के साथ नाम जोड़ा जा रहा है, जो फिल्में मैंने अब तक करी हैं और जो आने वाली हैं। सो आई गेस ये अपने आप में एक बहुत बड़ा सेलिब्रेशन है मेरे लिए। एंड बाबू तो मुझे लग रहा है कि शायद मेरी किस्मत में ही लिखी थी और मेरे अलावा कोई और कर नहीं सकता था। मतलब दिस इज नॉट ओवर कॉन्फिडेंट, बिकॉज मैं दिल्ली से हूँ और आगरी जो बैकग्राउंड है वो दोनों में एक सिमिलैरिटी है कि दोनों बहुत लाउड है, कि मैनिफेस्ट करते हैं हम अलग अलग काम को करने के लिए। सो मेरा भी ऐसा बिलीफ है कि बहुत टाइम तक लोगों को सिर्फ एक मावड़े के रूप में मैं दिख रहा था, बट ये मेरे लिए एक सबसे बड़ी अपॉर्चुनिटी है कि मैं किसी और वैरायटी में भी खुद को दिखा पाऊँ। एंड मुझे याद है मेरा फर्स्ट एक्शन सीक्वेंस के बाद जब मैं वापस होटल आया था तो आई वॉज लिटरली क्राइंग इन द शावर। इतना ओवरवेल्म हो गया था मैं कि मैं आज एक थोड़ा सा मतलब एक स्टाइलिश एक्शन करके आ रहा हूँ। मतलब आज मैं घोड़ों पे तलवार पे नहीं लड़ रहा हूँ, आज इट वाज लाइक धुम धुम धुम, लाइक फुल टॉम क्रूज, ऋतिक एंड एसआर के वैसा वाला। एंड तो बहुत ही मुझे लगता है कि एक अलग अटेम्प्ट ट्राई किया है मयूर ने। तो आई गेस ये एक आम आदमी की कहानी है, ये हमसी नहीं है तुमसी फिल्म है, क्योंकि इसका एक एक सीन आप सीट से खड़े होके बोलोगे अबे ये तो मैं जीत चुका हूँ बे, ये तो मेरे साथ हो चुका है बे। मतलब इट्स वेरी 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 इट्स योर्स, इट्स वेरी योर्स मीन्स कि मतलब आप देख के ये बोलोगे ही नहीं कि यार मैं कोई फिल्म देख रहा हूँ, आपको लगेगा अबे इसको हटा, ऐसा लग रहा है मेरी शक्ल है, ये मैं ही कर रहा हूँ सीन। मतलब जब हमारे फिल्म का शूट हो रहा था तब मैम को उनका बाबू हुई थी और वो नेक्स्ट कुछ ही दिनों में सीन पे खड़ी थी और वो वन ऑफ द मेजर सीन इन द फिल्म। तो कैन यू इमेजिन, मतलब आप डिलीवरी करने के बाद एग्जैक्ट वैसे ही एनर्जी स्पार्क और ऑरा में आप सामने आके खड़े हो रहे हो, एंड देन टू अंडर द सन यू शूटिंग एंड योर few months old baby is in the van. मतलब Not this even a was month. a few days. It was like inspiration. मतलब Exactly. to all the ladies, to all the females, trust me, hats off to you and especially to you, Smita ma'am. मतलब I fell in love with the the dedication, the honesty and the loyalty towards the work. स्मिता, मला हा किस्सा तुझ्याकडून ऐकायचा आहे की काय नेमकं काय त्यावेळी झालं होतं. नो, द पॉइंट इज दॅट की जेव्हा मी ॲक्च्युली ही फिल्म ला जेव्हा माझं ॲग्रीमेंट साईन झालं, सगळं झालं आणि त्याच्यानंतर मला जेव्हा कळलं की मला बाळ होणार आहे, मला खूप आनंद झाला. आणि माझ्या लग्नाच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी वी गॉट टू नो की त्या दिवशीच आम्ही टेस्ट केलं आणि त्या दिवशीच आम्हाला कळलं की नाऊ वी आर पेरेंट्स, म्हणजे आपल्याला बाळ होणार आहे. आणि मला इमिडिएटली झालं, 2-3 दिवस गेल्यानंतर मला रियालिटी चेक की माय गॉड, मी किती किती लोकांना काय काय कमिट केलंय, वर्क कमिटमेंट, बिकॉज दॅट इज माय. आणि मी पहिला फोन, कारण की मयूर जेव्हा मला भेटला होता, आय हॅव टू ॲप्रिशिएट मयूर फॉर दिस. तो एक डेडिकेटेड मुलगा होता, त्याला माहिती होतं की मला अशा पद्धतीची फिल्म बनवायची आहे, माझं हे विजन आहे फिल्म बनवण्याच्या मागे. मी अशा पद्धतीने त्याच्या फोटो सेशनपासून, तो पहिल्यांदा भेटायला आला होता तेव्हा त्याने फोटो सेशनपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. अवेअर होते म्हणजे सगळे की काय पुढे घडणार आहे, आणि सो दॅट टीमसुद्धा अवेअर होती. त्याचं डेडिकेशन बघितलं, चारुशिलाचा लुक, तो इतका पॉझिटिव्ह आहे त्या पात्राच्या बाबतीत वगैरे सगळा, म्हणजे तो सगळ्याच पात्रांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, पण चारुशिलाच्या बाबतीत की ताई हे कसं असणार आहे, काय असणार आहे. आणि मला त्याचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता आणि मला असं झालं की आता मी कसं सांगू ह्याला, आणि ह्याची इतकी तयारी झाली आहे, माझ्यामुळे काय होणार बाबा, काय प्रॉब्लेम. आणि मी त्याला फोन केला आणि धनश्री आणि असे 2 जण होते, त्यांना म्हटलं की EP जी होती तिला मी म्हटलं की इमिडिएटली मयूरला तू आत्ता कॉलवर घे. तर ती म्हणाली की सर आत्ता असं असं आहे, ह्या मीटिंग्स लाईनअप आहेत, तर मग ताई संध्याकाळी. मी म्हटलं की संध्याकाळी, पण संध्याकाळची रात्र पण करू नकोस, कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. ती घाबरली, तिने इमिडिएटली 1 तासाच्या आत नाही मी आत्ता लाईनवर घेते. मी म्हटलं व्हेरी गुड. ती घाबरली असेल की अरे कॅन्सल झाली, कॅन्सल झालं की काय माहिती. ती घाबरली आणि ती म्हणाली नाही मी इमिडिएटली मयूर सरांना लाईनवर घेते. आणि 2 जण आले. मी बेडरूममध्ये शांत दरवाजा बंद करून मी म्हटलं की मयूर ऐक जरा. तो म्हणाला की काय झालंय ताई, आणि तोही घाबरला होता. काय झालंय ताई. तो म्हणाला की, मी म्हणाले की अरे मी प्रेग्नेंट आहे.
त्याच्यावर तो म्हणा, अरे वा क्या बात आहे किती. मी म्हटलं याला अजून फिल्म काही दिसलेलं नाही आहे वाटतं पुढे काय म्हटलं. अरे वा क्या बात आहे ताई, काय न्यूज आहे वगैरे, काय मस्त न्यूज आहे. मी म्हटलं हो मला पण 4 दिवस आनंदच झालाय न्यूजने, पण मला नंतर तुझा चेहरा दिसतोय की यार आपण शूट कसं करणार आहोत. कारण की तू ज्या पद्धतीने चारुशिलाला बघितलंयस, तू असं बघितलंयस, माझं प्रेग्नेंट असणं, मला घेणार मी पोट येणार, सगळं होणार, तू कसं काय ते आपण करणार आहोत. ताई काय नाही, सगळं होतं मॅनेज. हा मी म्हटलं हा कॉन्फिडन्स कुठून आला या माणसाच्यात. अरे ताई सगळं होतं मॅनेज. आणि तेवढंच केलेलं नाही आहे त्याने, तो मधला जो गॅप आहे तो जो गॅप मधला आलेला आहे तो माझ्या डिलिव्हरीमुळे सुद्धा आलेला आहे. त्यामुळे मला असं झालं की डिलिव्हरी नंतर इमिडिएटली 20 दिवसांनंतर, म्हणजे 20 दिवसाची होती जिचा, आणि मी म्हटलं की नाही मयूर आपण शूटिंगला जाऊयात असं म्हणून. 20 दिवसाची होती. मी म्हटलं नाही, कारण ही माझी कमिटमेंट आहे. आणि माझ्या आईलाही मी कॉन्फिडन्स दिला. माझी आई म्हणाली किती नद्या किती ओढे ओलांडून जायचे, बाळाने एवढ्या लवकर ओलांडायचं नसतं. मी म्हटलं आई आत्ता ह्या नद्या आणि हे ओढे जर तिने ओलांडले तर 7 समुद्र क्रॉस करेल ती, माझ्यावर विश्वास ठेव, पण आता चल. आणि ती म्हणाली अगं निम्मू वगैरे काय काय बरोबर घ्यायचं, कसं आपण सांभाळणार. मी म्हटलं मी आहे तिचं शस्त्र. माझ्या होतात मी बरोबर असताना कुठल्या भूताकेताच्यात हिंमत नाहीये तिला टच करायची. चल तू माझ्या बरोबर. आणि ते तिचं पण करेज, नवऱ्याचं पण करेज की ते आले. पण कौतुक मयूरचं आहे, कारण की इंडस्ट्रीमध्ये ही वॉज द फर्स्ट वन ज्यांच्याबरोबर कमर्शियल माझे कनेक्शन्स होते. मयूर, मी सुरुवातीलाच म्हटलं की हा सिनेमा मला खूप वेगळा वाटतोय. यात तुम्ही जसं सांगताय की ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे, म्युझिक वेगळी आहे, तर याला कुठे साऊथचा टच आहे का? याला अस्सल रांगडा मराठीचा टच आहे. ओके, व्हेरी गुड. काही झालं मराठीवर. नाही म्हणजे खरंच पुढे फिल्म जेव्हा बाहेर येईल तेव्हा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतीलच. बट असा आम्ही विचार नाही केला की आपण साऊथचं टच देऊया, असं आम्ही ठरवून काही गोष्टी केल्या नाहीत. मी स्वतः पनवेल कोळीवाड्यामध्ये लहानाचा मोठा झालो आहे. सो मला ना त्या लोकांचा तो एक ऑरा आहे ना माहिती आहे, आणि तो तसा जसा उतरवला. सो मग नंतर मग कम्पॅरिझन सुरू झालं. सो मी तो आगरी कोळीच फॉर्मॅट फॉलो केला आहे, मराठीच फॉर्मॅट फॉलो केला आहे. सो मे बी ते लोक बोलत असेल की अरे मराठी जैसे फिल्म बनाते हैं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायलॉग बोलेगा ही अंकित हम लोग ऐसे कर लेते हैं अभी. 2 ऑगस्टला बाबू नावाचा आमचा सिनेमा जो आहे तो जवळच्या चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय. काही फिल्म्स असतात ज्याच्यामध्ये ॲक्शन, ड्रामा, पॉवर पॅक परफॉर्मन्सेस, रोमॅन्स वगैरे सगळं काही इतकं खचून भरलेलं असतं. असा सिनेमा पडद्यावर बघण्यात आणि तिकडे पॉपकॉर्न खाण्यात, तिकडे शिट्ट्या मारण्यात, एकत्र नाचण्यात जाम धमाल असते, जाम गंमत असते. ही सगळी गंमत तुम्ही प्लीज चित्रपटगृहामध्ये जाऊन घ्या अशी आमची नम्र विनंती आहे. आणि आमचा बाबू जो आहे सगळ्यांना घेऊन जा, मज्जा करा. मलाही तुमचा सगळे किस्सा ऐकून खूप मज्जा आली आहे. सिनेमा पाहतानाही प्रेक्षकांना एवढीच मज्जा येणार आहे. त्यामुळे आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबूयात. तुम्हाला तिघांनाही, तुमच्या अख्ख्या टीमला या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षक नक्की हा सिनेमा पाहतीलच. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.